जावळी तालुक्यातील मौजे पावशेवाडी कसबे बामणोली येथील गट क्रमांक 138 मध्ये अनधिकृत खोदकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक 138 मधील हिस्सा सुभाष गोरे यांच्या नावे असला तरी त्यांनी त्यांच्या नावे असलेल्या हिस्स्याव्यतिरिक्त संपूर्ण गट क्रमांक 138 मधील जागेवर कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता JCB मशीनद्वारे खोदकाम सुरू केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सदर गट क्रमांक 138 ही जमीन सध्या शासनाच्या नावे नोंद आहे। ही जमीन कोयना प्रकल्प काळात शासनाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। तथापि संबंधित नागरिकांचा दावा आहे की ते अद्यापही त्या ठिकाणी वास्तव्यास असून शेती व इतर वापर करीत आहेत। याशिवाय या जमिनीबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याची माहितीही समोर आली आहे। अशा परिस्थितीत सुरू असलेले खोदकाम हे बेकायदेशीर असून न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करणारे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून हे काम बंद करावे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी। या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, गट क्रमांक 138 मधील सुरू असलेले अनधिकृत खोदकाम तात्काळ थांबवावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासन या संदर्भात कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। ही होती जावळी तालुक्यातील पावशेवाडी येथील महत्त्वाची बातमी। अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नुकसान केलेलं आहे किंवा त्यांना तोडून टाकण्यात आलेले आहे। आणि ही जी जागा आहे ती कोयना हायड्रो प्रोजेक्ट कोयना यांच्या ताब्यात आहे, तरी त्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी आमची विनंती असेल। आपण स्थानिक जे आहेत त्यांच्याशी काही बातचीत करूया आणि त्यांना विचारूया। बोला। कारवाई कायदेशीर करावी। तर आपण इथे आता स्थानिकांचे मत मांडून घेतले, ज्याच्यामध्ये त्यांचंही मत आहे की हे बेकायदेशीर खोदकाम चालू आहे, ज्याच्यावरती तहसीलदार कार्यालय मेढा यांनी त्वरित ॲक्शन घ्यावी। तर तुम्ही पाहू शकता हे खोदकाम किती प्रमाणात करण्यात आलेलं आहे। तसेच जे इथे झाडे होती, फळांची झाडे जसे की जांभूळ, आंबा, ही जी झाडे होती ही पूर्णपणे तोडण्यात आलेली आहेत, तोडून फेकण्यात आलेली आहेत, तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे। तर आमची कळकळीची विनंती राहील की तुम्ही याकडे लक्ष द्यावे आणि जे खोदकाम चालू आहे हे त्वरित थांबवावे। यासाठी मी अर्ज देऊन आता 48 तास होऊन गेलेले आहेत, तरीही यावरती कोणतीही कारवाई किंवा साधी चौकशीही करण्यात आलेली नाही। तुम्ही पाहू शकता आजूबाजूला झाडे कशी JCBने तोडून डायरेक्ट टाकलेले आहेत आणि हे गेल्या वर्षापासून मीन्स लास्ट 2 इयर्सपासून हे काम चालू आहे इथे, तरीही याकडे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे।